ह्याच्या सगळ्या करता, कारण मी तुमच्या पुस्तकांमध्ये माझ्या वाचण्यात असं आलंय की मेडिटेशनला पण खूप महत्व आहे. मग मेडिटेशन करायचं कसं? ऍक्च्युली डोळे बंद केले की मेडिटेशन होतं का की काय? ऍक्च्युली खूप असा म्हणजे हा प्रश्न आहे ना सगळ्यांना आहे, मेडिटेशन म्हणजे काय. काही लोक म्हणतात अरे माइंडफुल कर, काही लोक म्हणतात अरे चॅन्टिंग कर, किंवा काही लोक मेडिटेशन मध्ये मोठ्या मोठ्याने चॅन्टिंग कर, काही लोक मनातल्या नक्की काय करायचं. म्हणजे मेडिटेशन म्हणजे त्या लोकांना काय माहितीये का की हे आहे की काहीतरी असं स्पेशल करावं लागतं, किंवा योगा कर, किंवा असं ते निद्राचं आसन कर, किंवा म्हणजे असं वेगळं. त्यामुळे नक्की काय करायचं. तर म्हणून मी ते पुस्तकामध्ये 4 स्टेजेस लिहिलेले आहेत. सी मेडिटेशन म्हणजे यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज अ मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे मी मेडिटेट करतो, म्हणजे मी काय करतो नोईंगली आणि अननोईंगली, म्हणजे दोन्ही आहेत. मी मेडिटेशन करतो, मी तुला मगाशी त्या बॉटलचं एक्झाम्पल दिलं, एक प्रोडक्टचं बॉटल. मी त्याच्यावरती काय मेडिटेशन करतो म्हणजे अननोईंगली, म्हणजे जेव्हा आपण डेली बेसिसवरती लेट्स से प्रोजेक्ट रन करतो, प्रोजेक्टवरती मेडिटेशन करतो. मला इगो इश्यू आहे, मी त्याने मला हर्ट केलं त्याच्यावरती, बायकोने मला रागाने बोलली तिच्यावरती, किंवा चांगली बोलली त्याच्यावरती, दोन्ही आहे. नंतर मला बॉसने एवढं मोठं काम दिलं पण मला मी त्याच्या बॉसच्या वरती मेडिटेट करतो. म्हणजे काय करतोस तू मेडिटेट म्हणजे काय, यू आर फोकसिंग विथ गिव्हन द क्रायटेरिया. ओके. तर तू ह्या गोष्टी अननोईंगली करत असतोस. दुसरी गोष्ट काय माहितीये का, नोईंग म्हणजे काय, तू सांगतोस की माइंडफुलनेस करायचं, त्यावेळेला तू डिफाईन करतोस माइंडफुलमध्येच मी हे करेन. चॅन्टिंग करतोस त्यावेळेला तू चॅन्टिंग हे करतोस. पण अल्टिमेटली तू काय करतोस, फोकस करतोस. आणि फोकसिंग मध्ये तू बेसिकली त्या एका पर्टिक्युलर याच्यामध्ये फोकस करताना इकडे जातोस तिकडे जातोस. इव्हन तू चॅन्टिंग करताना पण तुझं जे लक्षात येतं मी चॅन्टिंग करतोय पण माझं तिकडे आय एम समवेअर. तर ह्याच्यामध्ये मेडिटेशन म्हणजे काय, तू फक्त फोकस आणि त्याच्यामध्ये माइंडसेट यूज कर. तुम्ही आता जे म्हणाला की मेडिटेशनला तुम्ही बसला, डोळे बंद केलेत पण लक्ष तुमचं दुसरीकडे. अशाच एका कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि त्या ठिकाणी मेडिटेशनचाच कार्यक्रम चालला होता. तर ते जे बसले होते सद्गृहस्थ जे मेडिटेशन करायला सांगत होते, तर त्यांनी सगळ्यांना सांगितलं की तुमचे डोळे बंद करा. पण मी मध्ये डोळे उघडले तर ते जे मेडिटेशनला बसले होते त्यांनी त्यांचे डोळे उघडे ठेवले होते. ते तुम्हाला जेव्हा मी प्रश्नोत्तराचा जेव्हा त्रास आला तेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही सगळ्यांना सांगितलं होतं डोळे बंद करा आणि तुम्ही स्वतःचे डोळे उघडे ठेवलेत, तर मला हे सांगा की मेडिटेशन डोळे बंद करूनच होतं का डोळे उघडे करून ठेवू शकतो. तर त्यांनी त्याचं खूप चांगलं उत्तर दिलं. तर ते म्हणाले की मेडिटेशन हा एक प्रकार आहे, तुम्ही डोळे बंद करूनही तुमचं मन जे आहे जर का तुमच्या टाळ्यावर असेल तर ते व्यवस्थित राहू शकतं. जर का तुम्ही बंद डोळ्यांमध्ये पण तुमचं जर का लक्ष विचलित होत असेल, तुम्ही इकडं तर त्याला मेडिटेशन होऊ शकत नाही. तुमचे डोळे उघडे ठेवूनही जर का तुम्ही ते कॉन्सन्ट्रेट केलं तुमचं माइंड, तर दॅट वॉज ऑल्सो मेडिटेशन. म्हणून आम्ही काय सांगतो की डोळे उघडे ठेवले तर तुम्ही इकडे तिकडे बघणार. म्हणून आम्ही सांगतो तात्पुरतं का न होईना डोळे बंद करा, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यात? ऍक्च्युली डोळे बंद करणं म्हणजे तुम्ही बेसिकली इन्व्हॉल्व होता. आणि तुझं तू मग अशी स्पिरिच्युअल म्हणालास त्यावेळेला तू मेडिटेशन मध्ये तुझं सगळं विश्व तुझं आतमध्ये आहे, बाहेर नाही आहे. त्यामुळे तू मेडिटेट करताना हळूहळू तुझ्या स्वतःच्या शरीरावरती, कारण हे मेडिटेशन म्हणजे काय, मी आता सांगितलं तुला एक प्रकार सांगितला की जो ह्युमन बिईंग सांगितलं, त्यातला पहिला ह्युमन बिईंग जास्त करून मेडिटेशन अशा प्रकारे करतो. दुसरा याच्यामध्ये चक्रा स्पेसिफिक. आता मेडिटेशन मध्ये पण खूप प्रकार आहेत. तू चक्रा मध्ये फोकस कर, तू चॅन्टिंग कर, तुझं व्हायब्रेशन्स कर, किंवा तू मनामध्येच फक्त हे कर, किंवा तू ब्रीथिंग वरती फोकस कर, तुझं ह्या इथे फोकस कर. काही लोक ते डिपेंड्स, तुझं ह्या इथे फोकस केलं की तुझं ह्या इकडला तू ऍक्टिव्हेशन करतो. तू हार्ट चक्राला फोकस केलं तर हार्ट चक्र तुझं ऍक्टिव्हेट होतं, किंवा तो जास्त काय म्हणतात स्टिम्युलेट होतो तुझं. तसं त्या एक एक चक्रावरती करू शकतोस, तू ब्रीथिंग वरती करू शकतोस. आणि आणखीन असं जसं जसं तू ऍडव्हान्स स्टेजमध्ये जातोस तसं तसं लेट्स से कुंडलिनी रायझिंग, किंवा तुझं सांभवी मुद्रा, तुझं मूलबंध, हे सगळे हाय लेवलचे आहेत ते. की त्यावेळेला तू काय करतोस की ते करताना तू एनर्जी मॅनेजमेंट, तुझं कुंडलिनीचं हे स्पायनल ब्रीथिंग, हे सगळे हे पण मेडिटेशनचे प्रकार आहेत. पण ते तू त्या पर्टिक्युलर स्टेजला करतोस.
त्या स्टेजमधनं बाकीचे करू शकत नाहीत ते, त्यांना कळणार पण नाही. कारण तुला चक्र, तू म्हणालास मला चक्र दिसतं का. मेडिटेशन करणारा जेव्हा फोकस करतो एक पर्टिक्युलर स्टेज नंतर यू एक्सपिरियन्स द चक्रा, यू एक्सपिरियन्स द एनर्जी मुवमेंट इन टू द चक्रा, तुला ते स्वतःच आहे. त्यामुळे हे जे कॉन्शियसनेस आहे ना, हे मी तुला दाखवू शकत नाही, पण मी एक्सपिरियन्स करू शकतो. ओके, तू पण ते एक्सपिरियन्स करू शकशील. तुझी एक स्पेसिफिक प्युरिफिकेशन लेवल जशी तू मेडिटेशन करतोस किंवा वेगवेगळ्या मार्गाने जातोस, त्यावेळेला तुझं जसे ऍडव्हान्समेंट होतात ह्या फॅकल्टी, त्या ऍडव्हान्समेंट तुला रिस्पॉन्ड करायला